सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 24 मार्च 2024ला होळी आलेली आहे आणि 25 तारखेला धुलिवंदन. होळी पौर्णिमा 2 दिवसाची आहे. 24 मार्चला पौर्णिमा सुरू होईल सकाळी 9:54 आणि पौर्णिमा संपणार आहे 25 मार्चला दुपारी 12:29. फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजेच होळी. सत्याचा विजय म्हणजे होळी, वाईटाचा नाश म्हणजे होळी. देवांविषयी खरी भक्ती, श्रद्धा आणि त्यांची देवाने दिलेली प्रचिती म्हणजे होळी. मनात खरी श्रद्धा, भक्ती असेल त्या परमेश्वरावर तर अग्नीतूनही सही सलामत भक्तांचे रक्षण होते. होळीचे दहन का केले जाते तर वाईट गोष्टी त्या पवित्र अग्नीत जळून खाक व्हाव्या आणि आपल्या आयुष्यात सुख, शांतता, समृद्धी यावी म्हणून होळीचे पूजन करून दहन केले जाते. होळीला थोडे का होईना पुरण करून नैवेद्य होळीला दाखवावा आणि प्रदक्षिणा 7 प्रदक्षिणा होळीला पाणी शिंपडत माराव्या. तुम्ही 7 प्रदक्षिणा ह्या वर्षी होळीला अवश्य मारा. तुम्ही 5 प्रदक्षिणा मारत असाल किंवा 3 मारत असाल तर ह्या वर्षी 7 प्रदक्षिणा होळीला मारा. यामुळे तुमच्या आयुष्यातील 7 जन्मांचे दारिद्र्य दूर होईल. तुमच्या जीवनात जी काही नकारात्मक गोष्टी असतील त्या पवित्र अग्नीत जळून जातात. तुमच्या घरात कायम कटकटी, नकारात्मकता जाणवत असेल, वाईट गोष्टी, बाधा किंवा आरोग्य काही बिघडत असेल तुमचे, तर होळीला ह्या वर्षी पाणी शिंपडत 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे. कायमची तुमच्या मागची किटकिट असेल किंवा नकारात्मकता असेल निघून जाईल. तुमच्या 7 जन्मांचं दारिद्र्यसुद्धा दूर होऊन जाईल. लहान मुलं असतील त्यांना सुद्धा घेऊन जरी तुम्ही 7 प्रदक्षिणा मारल्या तरीही चालेल. आता महिलांनो, रात्री 14ला, होळीच्या आदल्या दिवशी रात्री 14ला घरात सगळं आवरून निवरून घ्या. जेवण वगैरे करून घर आवरून घ्यायचं आहे आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात, तुमचं मोठं घर असो लहान घर असो तरी हा उपाय करायचा आहे. घराच्या 4ही कोपऱ्यात थोडी थोडी पिवळी मोहरी आणि एक लवंग लहानशा कागदावर ठेवून द्यायचे आहे. एक कागद घ्या, त्याचे लहानसे 4 तुकडे करा आणि 4 कोपऱ्यांमध्ये 4 चिमूट मोहरी आणि 4 लवंग 4 ठिकाणी कागदावर ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या आधी जरी ती मोहरीची पुडी वाळून तुम्ही एखाद्या कोपऱ्यात ठेवून दिली तरीही चालेल आणि जेव्हा होळी पेटवतील त्यात त्या सर्व मोहरीच्या पुड्या टाकून द्या. काही बोलायची गरज नाही. बघा, सर्व घरातील इडापिडा, दुःख, दारिद्र्य, वाईट गोष्टी पवित्र अग्नीत जळून खाक होतील. पैशाला पैसा घरात टिकत नाही तर हा उपाय अवश्य करायचा आहे. महिलांनो, होळीच्या आदल्या दिवशी 4ही कोपऱ्यांमध्ये 4 ठिकाणी एखाद्या कागदावर पिवळी मोहरी आणि एक लवंग अवश्य ठेवून द्या. तुमच्या घरातील वास्तुदोष असेल, कुठला दोष असेल घरात तो सुद्धा निघून जाईल. कुठली बाधा असेल, इडापिडा असेल निघून जाईल. दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या आधी त्या पुड्या वाळून एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या आणि जेव्हा संध्याकाळी रात्री तुमच्या घराजवळ जिथं कुठं होळी पेटवत असतील त्या अग्नीत, होळी पेटवल्यानंतर त्या अग्नीत त्या पुड्या 4ही पुड्या टाकून द्या आणि घरी निघून या. नमस्कार करून तुमच्या घरावरची, तुमच्या लेकराबाळांवरची, तुमच्यावरची सर्व इडापिडा टळून गेलेली आहे असं समजून जा. चमत्कार लगेच दिसायला लागतील तुम्हाला. तर तुमच्या घरात आणखीन खूप दारिद्र्य असेल, इडापिडा असेल, तुम्हाला हा उपाय तर करायचा आहे. त्याचबरोबर घरात पैसा टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी टिकून राहण्यासाठी एक नारळ घरावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकून द्यायचा आहे. तुम्ही हा उपाय होळी पेटताना जरी केला, तुमच्या घराजवळ, तुमच्या म्हणजे बिल्डिंगच्या आवारात वगैरे होळी पेटवत असतील तर तुम्ही एक नारळ घ्या. महिलांनी उपाय केला तरीही चालेल, पुरुषांनी केला तरीही चालेल. एक नारळ घ्या. शेंडी आपल्या घराकडे यायला हवी अशा पद्धतीने मुख्य दाराबाहेर उभे राहा आणि 7 वेळा नारळ फक्त उतरवून लगेच पेटत्या होळीत टाकून द्यायचा आहे आणि मग घरात यायचं आहे. नारळ उतरवून घरात येऊ नका. नारळ उतरवला की लगेच बाहेर जा, होळीत टाकून द्या आणि मग घरात यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 7 कापूर वड्या गाईच्या तुपात आधीच भिजवून ठेवा. होळी पेटल्यावर
एक एक कापूरवडी मनातील इच्छा बोलून, धनासंबंधी इच्छा बोलून, तुमची काही आर्थिक अडचणी असतील बोलून घ्या आणि एक एक कापूरवडी अग्नीत टाकून द्या. बघा इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही. खूप खूप चमत्कारिक उपाय आहे. फक्त 7 कापूरवड्या गाईच्या तुपात, आधीच एखाद्या वाटीत थोडंसं गाईचं तूप घ्या, 1-2 चमचे, त्यात 7 कापूरवड्या टाका, भिजवून ठेवा. त्या कापूरवड्या होळी पेटली की तुम्ही त्या 7 कापूरवड्या टाकून द्या त्यात. आणि पेटवायच्या आधी जरी तुम्ही ठेवून दिल्या त्या कापूरवड्या तरीही चालेल. तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. इतका पैसा येईल तुमच्याकडं की तुम्हाला सांभाळता येणार नाही इतका. आता तुमचे कुणी ऐकत नाही तर होळी पौर्णिमेला सकाळी आंघोळ केल्यानंतर 2 वेलची घ्या. पौर्णिमा तिथीत हा उपाय केल्यावर खूप खूप फायदे दिसून येतात. 2 हिरव्या वेलच्या घ्या, साबूत बघून घ्या, मनातील इच्छा बोलून घ्या. तुमचं कुणी ऐकत नाही किंवा तुम्हाला कुणी शत्रू पीडा त्रास देत असतील, शेजारचे त्रास देत असतील, विनाकारण त्रास देत असतील तर त्यांचं नाव घेऊन, जे तुमचे ऐकत नाही त्यांचं नाव घेऊन त्या 2 वेलची तुमच्या ओढणीत किंवा पदरात नीट बांधून ठेवा. दिवसभर तशाच ठेवा. तुमचा स्पर्श त्या वेलचींना झाला पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या जवळ ठेवा. तुम्ही शर्ट पॅन्ट घालत असाल, जीन्स टॉप, तर तुम्ही एखाद्या रुमालात बांधून तुमच्या खिशात ठेवल्या तरीही चालेल. दिवसभर तशाच ठेवा. रात्री होळी पेटवल्यावर त्या 2 वेलची टाकून द्या होळीत, पेटत्या होळीत. नमस्कार करून घ्या आणि घरी या. दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या जीवनात फरक दिसून येईल. तुमचं न ऐकणारे सुद्धा तुमच्या पुढे गुडघे टेकतील. तुमचे शत्रूसुद्धा गुडघे टेकलेले दिसतील. तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुम्हाला. होळीच्या दिवशी 2 विड्याची पाने घेऊन त्यावर 5 बत्तासे आणि 5 लवंग, साबूत चांगल्या फुलाच्या लवंग ठेवून पेटत्या होळीत घराच्या मुख्य व्यक्तीने टाकून द्यायच्या आहे. महिलांनी उपाय केला तरीही चालेल, पण मुख्य व्यक्ती असेल, पतिदेवांना हा उपाय करायला सांगा. पतिदेव घरी नसतील, महिलांनी उपाय केला तरीही चालेल. फक्त 2 विड्याची पानं घ्या, त्यावर 5 बत्तासे घ्यायचे आहे आणि 5 फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे. आधीच आणून ठेवा. हा उपाय करण्यासाठी, होळीचे उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्या आधीच आणून ठेवल्या तरीही चालेल, म्हणजे ऐन वेळेला तुमची गडबड होणार नाही. बत्तासे ठेवून, पानावर 5 बत्तासे, 5 लवंग ठेवून ते पान होळीत टाकून द्या. आता होळी पेटती होळी असेल, तुम्हाला टाकायला भीती वाटत असेल तर होळीची तयारी झाल्यानंतर तुम्ही होळी पेटवणार आहे, तुम्हाला असं कळालं की तुम्ही ठेवून दिलं तरीही चालेल. आपोआप अग्नी लागून जाईल त्याला, म्हणजे पेटत्या होळी ते तुमचा उपाय होऊन जाईल. आणि पेटत्या होळीत टाकलं तुम्ही तर अतिशय उत्तम. महिलांनी उपाय करा, पुरुषांनी करा, पण नक्की करा. कितीही मोठे संकट असेल, आर्थिक अडचण असेल, तुमचे कुठलं काम होत नसेल तरी तुमचं मनासारखंच होईल. लक्ष्मी पाणी भरेल तुमच्या घरी. इतका छान उपाय आहे. तुम्हाला फक्त 2 विड्याची पानं आणि 5 बत्तासे आणि 5 लवंगा तर प्रत्येकाच्या घरी असतातच. उपाय नक्की करा. मनाची इच्छा बोलून करा. 24 तासाच्या आत तुम्हाला फरक दिसून येईल. ज्यांचे लग्न कार्य होत नाही त्यांनी होळीच्या दिवशी, तुम्ही मुलींनी करा उपाय, मुलांनी करा, 2 विड्याच्या पानावर 1 सुपारी घ्यायची आहे ठेवून. मोठी सुपारी घ्या. मोठी सुपारी दुकानवाल्याला पूजेच्या दुकानात सांगा, 1 मोठी सुपारी, अगदी 2 रुपयाची सुपारी मिळेल तुम्हाला. 3 हळकुंड, विड्याची 2 पानं घ्या, त्यावर 1 सुपारी ठेवा, त्यावर 3 हळकुंड ठेवून महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. मनापासून देवांना प्रार्थना करा. खूप चमत्कारिक उपाय आहे. लवकरच लग्नाची तुमची इच्छा पूर्ण होईल. मुलगा किंवा मुलगी जवळ नसेल, आई वडिलांनी उपाय केला तरीही चालेल, पण होळीच्या दिवशी पौर्णिमा सुरू होताच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा तरीही चालेल. अगदी होळीच्या दिवशी नाही जमलं
तर धुलीवंदनच्या दिवशी 25 तारखेला 12:19 होळी पौर्णिमा आहे. तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. 24 तारखेला करा किंवा 25 तारखेला 12 वाजेच्या आत जरी उपाय केला तरीही चालेल. पण पौर्णिमा, होळी पौर्णिमेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आई-वडिलांनी करा, मुला-मुलींनी करा. फक्त मंदिरात जाऊ शिवपिंडीवर विड्याच्या पाण्यावर 1 सुपारी, 3 हळकुंड ठेवून आपली इच्छा बोलून ठेवून द्या आणि घरी या. लवकरच लग्नाची तुमची इच्छा पूर्ण होईल. होळीच्या दिवशी सूर्यास्तानंतर धुपाच्या भांड्यात थोडीशी शेणी गौरी घ्या. ती थोडीशी गरम करून घ्या विस्तवावर आणि त्यावर 7 कापूर, तुपात भिजवलेले कापूर, 7 कापूर. जेव्हा आपण होळीत टाकायला 7 कापूर घेणार आहोत तसेच 7 कापूर त्याच वाटीत तुम्ही भिजवून ठेवले तरीही चालेल. तर 7 कापूर एक एक करून कापूर जाळायचा आहे. त्याबरोबर 7 लवंग, त्याबरोबर 1 तेजपत्ता आणि 7 चिमूट मोहरी, लोबान किंवा गुगल ह्या सर्व गोष्टी जाळून संपूर्ण घरात हा धूप फिरवा. घराबाहेर सुद्धा थोडासा तुमच्या दारात फिरवा. नंतर उंबरठ्याजवळ ते भांडे ठेवून द्या. धूर घरात पसरू द्या. कितीही मोठे संकट, दुःख, काळजी, चिंता, बाधा किंवा भूतबाधा, करणी वगैरे कोणाचे दोष लागलेले असतील, नजरबाधा असेल, दूर होतील. होळी पौर्णिमेला अशा प्रकारे जर तुम्ही घरात धूप केला तर कुठलीच इडापिडा तुमच्या घरात उरणार नाही. नकारात्मकता नावाला सुद्धा राहणार नाही. सर्वांनी, माझ्या सर्व मैत्रिणींना माझी खरंच विनंती आहे, असा धूप खरंच आपल्या घरात होळी पौर्णिमेला अवश्य करा. आणि जे जे उपाय सांगितलेले आहेत ते पण अवश्य करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. होळी पौर्णिमेला तुम्हाला कुणी काही देवो खाऊ नका, कृपया खाऊ नका. आपल्या मुलांना सुद्धा सांगून ठेवा की कुणी काही दिलं तरीही खायचं नाही, घ्यायचं नाही, कुणाच्या डोळ्यात सुद्धा बघायचं नाही. कुणी होळीत टाकलेलं नारळ फोडलं आणि त्याचा प्रसाद तुम्हाला, खोबऱ्याचा प्रसाद दिला कुणी तरीही खाऊ नका. त्या दिवशी होळी पौर्णिमा आहे. मुलांना सुद्धा सांगून ठेवा की कुणी असा प्रसाद दिला, मिठाई, बत्तासे, लाह्या, कुरमुरे, आपले पेढे, बर्फी, जे काय कोणी देईल ते घ्यावंच लागलं. अगदी सर्वांसमोर नाही म्हणता आलं नाही तुम्हाला तर घेऊन घ्या आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्या. घरी न्यायची चूक करू नका आणि खायची तर चूक अजिबातच करू नका. आपल्या मुलांना सुद्धा तशी समजूत करून द्या. मुलांना शिकवून द्या की मुलांना कुणी काही दिलं बाहेरच्यांनी, अगदी जवळची व्यक्ती असेल, तुमचे नातेवाईक जरी असतील, त्या दिवशी होळी पौर्णिमेला कोणी काही दिलं तर घेऊ नका आणि घ्यावंच लागलं तर खाऊ नका. मुलांना सुद्धा हे समजावून द्या. आई वडिलांनी तर मुलांना ह्या गोष्टी आधीच समजावून द्या. होळी पौर्णिमा आहे. लोक कुठल्या कुठल्या थराला जाऊन पोचलेले आहे. दुसऱ्यांचं सुख लोकांना बघवत नाही. म्हणून आपल्या लेकरा बाळांना पण शिकवून द्या की होळी पौर्णिमेलाच काय, कधीच कुणाच्या डोळ्यात सुद्धा जास्त बघायचं नाही आणि कुणी काही दिलं तर घ्यायचं नाही आणि खायचं तर मुळीच नाही. आणि होळी पौर्णिमेला तर चुकूनही कुणी कितीही आग्रह करू दे, खोबऱ्याचा प्रसाद असू दे, बर्फी असू दे, पेढे असू दे, अगदी लाखो रुपयांची ती बर्फी पेढी असेल, महागडी मिठाई असेल, तुम्हाला प्रसाद म्हणून देत असेल तरीही घेऊ नका आणि खाऊ नका. बत्तासे, कुरमुरे, लाह्या ह्या गोष्टी, पांढऱ्या वस्तू जर तुम्हाला कोणी देत असेल प्रसाद म्हणून तर अजिबात खाऊ नका. आणि होळीत टाकलेले नारळ लोक काढतात आणि त्याचा प्रसाद म्हणून वाटतात. पण लोक होळीत नारळ ओवाळून आपल्या घरातला उतारा काढून सुद्धा नारळ टाकलेला असतो होळीत. ते नारळाचा प्रसाद खाऊ नका. मुलांना पण खाऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.